हरिओम. आज आपल्याकडे डॉक्टर प्रीती नरेंद्र धर्माळे आले आहेत. त्यांचं मी या योग वर्गातर्फे अधिक स्वागत करते. डॉक्टर प्रीती ह्या पुणे येथील SNPT कॉलेजला 6 वर्षापासून सहाय्यक अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी त्या शारदाबाई पवार महाविद्यालय बारामती येथे सहाय्यक अधिव्याख्याता म्हणून काम करत. त्यांनी MSc, MPhil आणि PhD केलेला आहे. त्या नॅशनल स्कॉलरशिप त्यांनी PhD करत असताना मिळाली आहे, ज्युनियर रिसर्च फेलोशिप. त्यांनी नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट आहे जी अधिव्याख्यात्याच्या नियुक्तीकरता आवश्यक असते, ती पण त्यांनी पास केलेली आहे. ती UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन कडून घेतली जाते. अशा ह्या उच्च विदूषित अशा व्याख्याता आज आपल्याला लाभलेल्या आहेत. त्यांची सगळ्या क्षेत्रामध्ये फार पुरुषार्थ गाजवले. त्यांनी संशोधन असो, शैक्षणिक असो आणि इतर विस्तार कार्य असो, एक्सटेन्शन वर्क असो, त्यांनी फार चांगलं कार्य केलं आहे. त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील जे जर्नल्स असतात त्याच्यामध्ये त्यांचे रिसर्च पेपर्स पब्लिश झाले आहेत. अशा ह्या अतिशय बुद्धिमान, सतत मेरिट मध्ये येणाऱ्या आणि अतिशय पुरुषार्थ करणाऱ्या, कठीण परिस्थितींना तोंड देणाऱ्या, चॅलेंजेस स्वीकारणाऱ्या अशा ह्या डॉक्टर प्रीती नरेंद्र धर्माळे आपल्याकडे आलेले आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम. आपल्या गुरूंकडनं कौतुक ऐकणं आणि मॅडमनी आधीपासूनच खूप कौतुक केलेलं आहे, त्यामुळे त्या कौतुकाच्या थापेमुळेच आम्ही मॅडमच्या विद्यार्थ्यांनी पुढे जाऊ शकलो. मॅडमनी प्रत्येक ठिकाणी आम्हाला खूप सहकार्य केलंय, त्यामुळे मॅडमचे आभार, मॅडमच्या ऋणीच राहण्याची इच्छा आहे. आणि गुरुजनांमुळेच आम्ही इथपर्यंत हे गाठू शकलो. आणि यापुढे मॅडमच्या मार्गदर्शनामुळेच मी आज इथे आहे की मी 4 शब्द बोलू शकते. धन्यवाद मॅडम. आणि ठावकर सरांचे पण धन्यवाद की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. माने मॅडमचे धन्यवाद, मला त्यांनी इथे योग्य समजलं की मी काही बोलू शकते, 2 शब्द बोलू शकते. धन्यवाद मॅडम, धन्यवाद सर. माझा आजचा टॉपिक आहे आपली जी चेता संस्था असते, ज्याला इंग्लिशमध्ये न्यूरोलॉजिकल सिस्टीम म्हणतात, न्यूरोलॉजिक सिस्टीम. सो त्याचे पोषण किती महत्वाचे आहे हे ठावकर सरांनी त्यांच्या जे मेसेज आहे त्यामध्ये त्यांनी व्यवस्थित सांगितले की आपला मेंदू हा एक अतिशय महत्वाचं एक संस्था आहे आपल्या शरीरामध्ये. आणि त्याला जर काही इजा झाली, कारण मेंदू हा छोट्या छोट्या पेशींपासून बनलेला असतो, आणि या पेशींना जर का इजा झाली तर आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. कारण प्रत्येक पेशीवर, प्रत्येक अवयवांवर या ज्या पेशी असतात, चेतापेशी ज्यांना आपण न्यूरॉन्स म्हणतो, या न्यूरॉन्स काम करत असतात, आपल्याला संदेश वाहून देण्याचे काम करत असतात. आपल्याला जर काही संवेदना होत असेल, कुठे चटका बसला असेल किंवा आपल्याला काही इजा होत असेल, तर पहिले आपण हात बाजूला करतो. तर या ज्या चेतासंस्था असतात त्या लगेच, जसं आपण मोबाईलद्वारे मेसेज पाठवतो, या चेतासंस्था आपल्या मेंदूला मेसेज पाठवतात की तुम्हाला लगेच इथनं हात बाजूला करायचे. तर माझ्या आजच्या विषयाचे हे ऑब्जेक्टिव्ह आहेत. या ऑब्जेक्टिव्ह प्रमाणे मी आज बोलणार आहे. आधी आपण समजून घेऊया पोषण म्हणजे काय. तर पोषण हा एक
असं असं विज्ञान आहे की जे आपण जेवण खातो त्या खाण्यापासनं पचनापासून ते शोषणापर्यंत, शोषण झाल्यानंतर सुद्धा पेशींमध्ये त्याचं वापर कसा होतो, त्या पेशींमध्ये ते कसं वापरल्या जातात याचा अभ्यास. त्याचबरोबर अन्नामध्ये काही अजून दुसरे घटक असतात, जसं ते पोषणाला अडथळे आणत असतात. काही दुसरे घटक असतात, त्याला फायटोकेमिकल्स म्हणतात. आजकाल नवीन ऍड मध्ये तुम्ही बरेचदा बघत असाल की प्रत्येक फूड मध्ये, जसं ग्रीन टी मध्ये ते सांगतात याच्यामध्ये ह्या घटक आहे. राईस ब्रॅन ऑइल आपण घ्यायला गेलो की त्या फायटोकेमिकल्सच्या आधारावर बरेचशा पदार्थांचं मार्केटिंग होत असतं. तर यासाठी हे सर्व घटक जे अन्नामध्ये असतात आणि त्याचा आपल्या शरीरावर जो परिणाम होणार असतो त्याचा अभ्यास करणारं जे सायन्स आहे, जे विज्ञान आहे, त्याला न्यूट्रिशन म्हणतात. आता आपण चेतापेशीची रचना बघूया. चेतापेशी या तीन प्रकारचे असतात. म्हणजे स्ट्रक्चरली त्या वेगवेगळ्या असतात. एक चेतापेशी आपल्याला, एका प्रकारच्या चेतापेशी आपल्याला संदेश वाहून नेण्याचं काम करत असतं आपल्या मस्तिष्कापर्यंत. दुसऱ्या चेतापेशी मस्तिष्कापासून त्या अवयवापर्यंत आपल्याला संदेश वाहून नेण्याचं कार्य करत असतात. तर चेतापेशी आपल्याला जे आपल्या शरीरामध्ये जे जाळं असतं त्या ह्या चेतापेशींपासून, असंख्य अशा चेतापेशी असतात, या चेतापेशींपासून हे जाळं तयार झालेलं असतं. आणि इथे तुम्हाला दिसेल की एक हा जो चेतातंतू आहे, हा चेतातंतू आहे, याला एक आवरण आहे. सो हे आवरण, त्याला मायलिन आवरण म्हणतात. या आवरणासाठी आपल्याला बरेचसे पोषक तत्व लागतात. आणि जर हे या मायलिन आवरणाला जर धक्का पोहोचला किंवा काही इजा पोहोचली, बरेचसे घटक असतात वातावरणातले किंवा आपल्या आहारातले किंवा काही काही अनुवंशिक आजार असतात की या चेतापेशींना जेव्हा धक्का पोहोचतो किंवा या चेतापेशी मरायला लागतात, तर या वेळेस आपल्याला बरेचसे आजार होऊ शकतो आणि होतात. आणि हे आजार आपल्याला टाळता येऊ शकतात आपल्याला आपल्या आहाराद्वारे. आधी हे चेतातंतू जे तयार होतात हे वयाच्या 2 वर्षापर्यंत चेतातंतू तयार झालेले असतात आणि त्यानंतर 5 वर्षापर्यंत. आणि हे जे तुम्हाला इथे शेवटी जे एक्सॉन दिसतंय त्याला अक्षदंड टोक म्हटलंय. या अक्षदंड टोकांमुळे आपल्या प्रत्येक पेशींपर्यंत मेसेज पोहोचला जातो. आणि या अक्षदंड टोक आपल्या पेशींना, आपल्या स्नायूंना जोडलेले असतात आणि त्याद्वारे ते आपल्याला हात मागे घ्यायचंय का, आपल्याला व्यवस्थित, आपल्याला काही क्रिया, आपल्याला हात हलवायचे किंवा आपल्याला बोलायचंय, हे जे काही आपल्या डोक्यातनं जे मेसेज येत असतात ते या अक्षदंड टोकांमुळे आपल्याला पोहोचलेले जातात. त्याला इंग्लिशमध्ये सायनॅप्सिस म्हणतात. आणि जो व्यक्ती जे अक्षदंड टोकांची निर्मिती किंवा अक्षदंड टोकांची जी आहे क्षमता तेव्हाच वाढली जाते जेव्हा तो व्यक्ती खूप जास्त ऍक्टिव्ह असतो, फिजिकली ऍक्टिव्ह असतो किंवा तो क्रियाशील असतो. तर जी व्यक्ती, वयस्कर व्यक्ती जर काय ऍक्टिव्ह असेल, फिजिकली ऍक्टिव्ह असेल आणि ती व्यक्ती कंटिन्यू काम करत असेल, तर हे जे सायनॅप्सेस आहे हे व्यवस्थित काम करतात, प्रत्येक पेशींना व्यवस्थित ऑर्डर देण्याचं काम करतात. आणि जे स्नायू आपण वापरत नाही किंवा जे स्नायू आपण निकामी म्हणून किंवा व्यायाम करत नाही, सर्व प्रकारचे स्नायू वापरत नाही, अशा ठिकाणचे अक्षदंड टोक जे आहे ते हळूहळू निकामी व्हायला लागतात आणि त्या ठिकाणी मेसेजेस पोहोचण्याचं काम कमी होतं आणि आपण ते स्नायू वापरू शकत नाही, ते कमकुवत व्हायला लागतात. आणि ते कमकुवत व्हायला लागले की आपल्या शरीरावर, आपल्या आरोग्यावर आपल्याला परिणाम दिसायला लागतात. तर ही आपली चेतासंस्था किंवा याला मज्जासंस्था असं सुद्धा म्हणतात. तर इथे आपण बघूया की याच्यामध्ये इथे आपले महत्वाचे 2 घटक असतात. एक तर आपला मेंदूमध्ये आपला सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि जे आपले स्पायनल कॉर्ड असते त्याला मेरुरज्जू असं म्हणतात. आणि याद्वारे तुम्हाला इथे चेतातंतूंचं असं जाळं दिसत असेल, तर हे प्रत्येक अवयवापर्यंत हे जाळं पोहोचलेलं असतं, जे आपल्या पूर्ण शरीरावर असतं. त्याला परिघीय चेतासंस्था म्हणतात. स्वायत्त चेतासंस्था म्हणजे ती स्वतःच्या प्रमाणे चालत असते. म्हणजे आपलं अन्नाचं पचन असेल, आपल्या फुफ्फुसांची क्रिया असेल, हृदयाची क्रिया असेल, ते आपण त्यांना सांगत नाही की आता बाबा मी जेवण केलंय, आता मी जेवण पचवतोय. ती स्वतः चालणारी आणि त्याला जी चेतासंस्था लागते ती स्वायत्त चेतासंस्था. आणि चेतासंस्थेवर जर परिणाम झाले तर बरेच जणांना जेवणाचं पचन होत नाही किंवा त्यांना मलबद्धता
शिस्तबद्ध गोष्ट का होते. तर या गोष्टी सुद्धा ह्या सर्व बाबींमध्ये आणि आतमध्ये जे काही पचनाशी संबंधित किंवा काही अजून दुसरे आजार होऊ शकतात, तर हे स्वायत्त चेता संस्थामधल्या जर चेतापेशींना जर त्रास झाला किंवा त्यांना इजा पोहोचली, तर आपल्याला आपले जे स्वायत्त चेता संस्थाद्वारे जे कार्य चालतात त्यांना त्रास होऊ शकतो. अजून एक दुसरी संस्था असते अनुकंपी चेता संस्था, त्याला सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम म्हणतात. आणि ही आपल्याला जर ब्लड प्रेशर लो झाला असेल किंवा ऍक्सिडेंट झाला असेल, ब्लड लॉस खूप जास्त झाला असेल, तर अशा वेळेला हे अनुकंपी चेता संस्था हार्ट बीट्स वाढवून ब्लड प्रेशर वाढवण्याचं काम करतात. परानुकंपी चेता संस्था म्हणजे पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम या काय करतात, तर ब्लड प्रेशरला कमी करण्याचं काम करतात. म्हणजे दोन्ही या आपल्या शरीराला एक संतुलित ठेवण्याचं काम करत असतात. पण एखादी जर चेता संस्थाची जर त्या चेतापेशीला जर इजा झाली किंवा काही ऍक्सिडेंटमुळे होऊ शकतात किंवा आपल्या लाईफस्टाईलमुळे, आपल्या जे जीवन जगण्याची जी आताची पद्धत आहे, तर त्या पद्धतीमुळे या न्यूरॉन्सला या चेतापेशींना इजा होऊ शकते आणि आपल्याला त्रास होऊ शकतो. आता या चेतापेशी आपल्या ज्या स्नायूंना किंवा या आपल्या पेशींना मेसेजेस किंवा संपर्क कसा साधतात, तर ही चेतापेशीचा आपण जो अक्षदंड टोक बघितला होता किंवा ज्याला स्नायनॅप्स म्हणतात, याच्यामधनं केमिकल्स तयार होतात आणि हे जे केमिकल्स आहे यांना न्यूरो ट्रान्समीटर म्हणतात किंवा त्याला रसायने, अक्षय गुंडी पुटिका रसायने किंवा न्यूरो ट्रान्समीटर्स. तर न्यूरॉन मधनं निघणारे हे जे रसायने असतात म्हणून त्यांना न्यूरो ट्रान्समीटर. आणि ट्रान्समीटर याच्यासाठी म्हणतात की हे मेसेजेस ट्रान्समिट करत असतात. आपल्या ब्रेन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे न्यूरो ट्रान्समीटर्स म्हणजे ज्या न्यूरॉन सेल्स चेतापेशींच्यामध्ये केमिकल्स तयार होतात आणि ती केमिकल्स आपल्या प्रत्येक पेशींपर्यंत पोहोचले जातात आणि त्याद्वारे त्यांना मेसेजेस जातो की आता तुम्ही आकुंचन व्हायचंय, आकुंचित व्हायचंय का प्रसारित व्हायचंय. आता तुम्हाला तुमचं ब्लड प्रेशर लो झालंय, तर ते ब्लड प्रेशर तुमचं हाय व्हायला पाहिजे, तर त्यासाठी हे जे केमिकल्स आहे हे स्त्रवले जातात. आपल्याला आनंदी होण्यासाठी, आपण आनंदी असलो तरी हे न्यूरो ट्रान्समीटर डोपामाइन किंवा आपल्याला हालचाल व्हायची असेल, आपल्याला वेगवेगळे ज्या काही छोट्या छोट्या क्रिया आहेत त्या सर्व होण्यासाठी ही जी रसायने आहेत ते सिक्रेट होतात, ते त्या प्रकारचे आपल्या शरीरामध्ये ते मेसेजेस पाठवतात आणि आपण मग क्रियाशील होतो. तर जर इथे काही गडबड झाली असेल तर मग त्या प्रकारचे आजार आपल्याला बघायला मिळतात. तर आपण आज पहिला आजार बघूया, अल्झायमर्स डिसीज. सो हा खूप कॉमन असणारा आजार आहे आणि वृद्धावस्थेत 50 नंतर हा होऊ शकतो किंवा काही अनुवंशिकता जर असेल तर अनुवंशिकतेमुळे हा लवकर होण्याची पण शक्यता असते. सो आता इथे तुम्हाला दोन प्रकारचे पिक्चर्स दिसतात. एक नॉर्मल हेल्दी ब्रेन आहे. हेल्दी ब्रेन मध्ये तुम्हाला ग्रे मॅटर, व्हाईट मॅटर व्यवस्थित दिसतोय, पण जो अल्झायमर झालेला जो ब्रेन आहे त्याची साईज काय आहे, ती श्रिंक झालेली आहे, छोटी झालेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये या ज्या चेतापेशी आहेत हे नॉर्मल ब्रेन मध्ये चेतापेशी बघा त्या अशा दिसतात की त्या व्यवस्थित प्रमाणात आहेत. पण ज्या अल्झायमर झालेला ब्रेन आहे त्याच्यावरती अशा प्रकारचे अमायलॉइड प्लॉग्स जमा व्हायला लागतात, म्हणजे तिथे ते चिपकायला लागतात आणि त्यामुळे त्या चेतापेशी व्यवस्थित काम करू शकत नाही. आणि या ब्रेन मध्ये इथे आपले वेगवेगळे सेंटर्स असतात, काही ऐकण्याचे सेंटर, काही बोलण्याचे, काही विचार करण्याचे सेंटर्स, असे केंद्र असतात की त्या केंद्रांमधूनच आपले कार्य चाललेले असतात. आणि जर हे कार्य जर ती साईजच छोटी झाली तर त्या व्यक्तीचे वेगवेगळ्या प्रकारचे जे कार्य आहेत ते अफेक्ट झालेले आपल्याला दिसून येतात. जसं तो व्यक्ती विचार करू शकत नाही, क्रिटिकल विचार करू शकत नाही, थिंकिंग करू शकत नाही, त्याचे बिहेवियरल प्रॉब्लेम येतात, सोसायटीमध्ये तो ऍडजस्ट करू शकत नाही, त्याच्या मुवमेंट्स वरती रिस्ट्रिक्शन येतात. कारण यामध्ये चेतापेशी अशा पण आहेत की ज्या आपल्या ज्या स्नायूंना आहेत त्या मेसेजेस पाठवत असतात की तुम्ही आता तुम्ही आकुंचित व्हायचंय. म्हणजे आपण बोलण्यासाठी पण तोंडाची जी मसल्स आहेत कितीतरी वापरत असतो, तर त्या लोकांना गिळण्याचा त्रास होतो. म्हणजे त्यांना जर ते तोंडामध्ये घास आहे आणि तो इथनं गिळायची ही प्रोसिजर पण त्यांच्यासाठी खूप मोठी होऊन जाते. सो हे जे सगळ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या सर्व अफेक्ट होतात. आणि जर आधीपासूनच हेल्दी लाईफस्टाईल किंवा हेल्दी डाएट असेल तर ही जी अल्झायमर्स डिसीज आहे ही आपल्याला बऱ्या प्रमाणात कंट्रोल करता येतात. आणि याची जी कारणं आहेत बेसिकली ही
जेनेटिकली तर आहेतच, पण त्याचबरोबर वातावरणातले जे काही घटक आहेत ते पण याच्या मागची कारणं आहेत. हे अल्झायमर्स मध्ये म्हणजे त्या व्यक्तीचे मेमरीज कमी व्हायला लागलेत, त्या व्यक्तीच्या न्यूरॉन पेशी कमी व्हायला लागलेत, न्यूरॉन सेल्स कमी व्हायला लागले, हे आपल्याला दिसते. तर हळूहळू त्याचं जे मेमरी लॉस व्हायला लागतो, त्या व्यक्तीला स्वतःची ओळख राहत नाही, फॅमिली मेंबरची ओळख राहत नाही, तो कोणाला ओळखत नाही, कारण त्याच्या आपल्या ज्या ह्या चेतापेशी असतात, या चेतापेशींमध्ये मेमरीज साठलेल्या असतात. आपल्या एखाद्या व्यक्तीला आपण भेटलो की त्या व्यक्तीचं आपल्याला आपल्या त्या मेमरी चेतापेशीमध्ये त्या व्यक्तीची माहिती गोळा होते, की या व्यक्तीचा आवाज असा आहे, हा व्यक्ती असा चालतो, असा बोलतो. जेव्हा तो व्यक्ती आपल्या समोर येतो की आपण ती सगळं माहिती एकत्र आपल्या डोक्यात येते आणि मग आपण त्या व्यक्तीला ओळखायला लागतो. किंवा तशी दिसणारी एखादी व्यक्ती असेल तर आपल्याला ती माहिती लगेच दिसते की हा तो व्यक्ती तसा दिसतो. म्हणजे ही जी माहिती आपण रिकलेक्ट करू शकतो, कारण आपल्या चेतापेशींमध्ये लहानपणापासून ती माहिती गोळा झालेली असते. पण अल्झायमर्स डिसीज मध्ये हे जशी ही न्यूरॉन पेशी चेतापेशी कमी व्हायला लागतात, तर माहिती जी साठलेली असते ती कमी कमी व्हायला लागते आणि ती त्या व्यक्तीला डिमेन्शिया म्हणजे तो विसर पडण्याकडे त्याची वाटचाल होते. त्यानंतर हा दुसरा जो आहे ॲड्रिनोल्युकोडिस्ट्रॉफी, तर हा लहान मुलांमध्ये किंवा काही व्यक्तींमध्ये एका प्रकारचे जे फॅटी ऍसिड्स असतात, तर ते गोळा व्हायला लागतात, ते जमा व्हायला लागतात आणि त्यामुळे बऱ्याचशा आपल्या ज्या ॲड्रिनल ग्लँड्स किंवा ज्या अंतस्रावी ग्रंथी असतात त्यांच्यावरती याचा परिणाम व्हायला लागतो आणि त्या व्यक्तीला बरेचसे प्रॉब्लेम यायला लागतात, की त्याच्यामध्ये तो व्यवस्थित विचार करू शकत नाही किंवा त्याची वाढ व्यवस्थित होत नाही आणि हा जेनेटिकल प्रॉब्लेम आहे, आनुवंशिक प्रॉब्लेम. त्यानंतर आपण स्टीफन हॉकिंग यांना बघितलेलं आहे, तर त्यांना अमायोट्रॉपिक लेटरल डिस्ट्रॉफी हा जो एक आजार आहे हा होता आणि याच्यामध्ये काय होतं की मोटर न्यूरॉन्स आपल्या ज्या संदेश ग्रहण करणाऱ्या ज्या किंवा संदेश पेशींपर्यंत वाहून देणाऱ्या ज्या चेतापेशी असतात यांची मृत्यू व्हायला लागते. कारण याच्या मागची जी कारण आहेत ते अनुवंशिक तर आहेतच, त्याचबरोबर वातावरण सुद्धा आहे किंवा काही जेनेटिकल असे बदल व्हायला लागतात की ते व्यक्ती आपले जे पेशी आहेत त्या कंट्रोल करू शकत नाही, त्यांच्यामध्ये ते करण्याची क्षमता नसते आणि अशा व्यक्तींना आपण जर जेवण करायच्या आधी जर काही फिजिकल ऍक्टिव्हिटी करायला दिली किंवा ती व्यक्ती त्यांच्यामध्ये एवढी पण क्षमता नसते की ते जेवण सुद्धा करू शकते. म्हणून त्यांना जेवण द्यायच्या आधी यांच्याकडनं खूप एक्सरसाइज न करून घेणे किंवा यांना खूप काम करायला न लावणे आणि नाहीतर ही व्यक्ती जेवण पण करू शकणार नाहीत किंवा कारण त्यांना जेवण चावायला गिळायला आणि ही जी पूर्ण प्रोसेस असते याला पण एक एनर्जी लागते. सो ही जे अमायोट्रॉपिक लेटरल डिस्ट्रॉफी आहे हे आपल्या स्नायूंवरती व्यक्तींचं कंट्रोल राहत नाही आणि ती व्यक्ती स्नायूंद्वारे काम करून घेऊ शकत नाही, त्यामुळे ते चालणे बोलणे या सर्व गोष्टीवर त्याचा परिणाम होतात आणि याच्यासाठी त्या व्यक्तींना अँटीऑक्सिडंट असणारे आपण ते बघूयात, अँटीऑक्सिडंट असणारे किंवा अँटी इन्फ्लमेटरी डाएट तर ते देणं गरजेचं असतं. त्याचबरोबर त्यांना डिहायड्रेशन होणार नाही, पाण्याची कमतरता होणार नाही, म्हणून त्यांना झोपण्याच्या आधी कमी पाणी द्यावे, पण दिवसभर त्यांना भरपूर प्रमाणात पाणी देता येते. त्यानंतर आपण दुसरा आजार बघूया, एपिलेप्सी. एपिलेप्सी म्हणजे मिरगी. तर मिरगी कुठल्याही वयात येऊ शकते आणि छोट्या मुलांमध्ये जर ती येत असेल तर ते कुपोषणामुळे येते बरेचदा. त्यांचं जर पोषण नीट नसेल तर त्यांना हे एपिलेप्सीचे अटॅक येऊ शकतात, सीझर्स येऊ शकतात आणि वृद्धांमध्ये किंवा वयस्कांमध्ये वेगवेगळी कारणं असू शकतात. काही लोकांना स्ट्रोक येऊन गेल्यानंतर एपिलेप्सी येऊ शकतात, कारण ज्या मेंदूच्या पेशी असतात त्या पेशींमध्ये जे इलेक्ट्रिक सिग्नल आपल्या मेंदूमधनं प्रत्येक पेशीपासून दुसऱ्या पेशींपर्यंत संवाद होण्यासाठी इलेक्ट्रिक सिग्नल्स पास होतात. ते इलेक्ट्रिक सिग्नल पास होताना जर काही कधी कधी ते इलेक्ट्रिक सिग्नल खूप जास्त प्रमाणात तयार होतात, त्यामुळे ते व्यक्ती ते ज्या सेंटर मध्ये ते जास्त प्रमाणात इलेक्ट्रिक सिग्नल तयार झाले त्या प्रकारचे ते त्या व्यक्तीमध्ये तो अंग जोरात हलायला लागतो, त्याला आपण मिरगी म्हणतो.
आणि कधी कधी ते 1 मिनिटं 2 मिनिटं हा पिरियड असू शकतो की ज्यामध्ये त्याला तो अटॅक येऊ शकतो आणि नंतर तो नॉर्मल होतो. पण यासाठी पोषणाद्वारे किटोजेनिक डाएट म्हणून एक देतात, कारण औषधांचे बरेचसे साईड इफेक्ट्स असतात आणि छोट्या मुलांना हे कारण हा पूर्णपणे हा चेतापेशींशी असलेला आजार आहे. जरी समाजामध्ये याच्याबद्दल बरेचसे गैरसमज आहे, पण हा चेतापेशींमध्ये होणारे जे सिग्नल इलेक्ट्रिक सिग्नल मध्ये जे येणारे अडथळे आहेत किंवा कधी खूप जास्त प्रमाणात इलेक्ट्रिक सिग्नल्स तयार होतात किंवा खूप कमी प्रमाणात इलेक्ट्रिक सिग्नल्स तयार होतात, यामुळे मिरगी हा आजार आपल्याला बघायला मिळतो. आणि किटोजेनिक डाएट, तर किटोजेनिक डाएट पण आपण बघणार आहोत. त्यानंतर हा गुलेन बेरे सिंड्रोम. यामध्ये काय होतं की आपल्या स्वतःच्या ज्या इम्युन सिस्टीम असते, आपली स्वतःची रोगप्रतिरोधक संस्था जी असते ती जे नॉर्मल नर्व तुम्हाला नॉर्मल चेतापेशी दिसते, तिथे मायलिन शीथ म्हणजे मायलिन आवरण तुम्हाला दिसते, या स्वतःच्या ज्या आपल्या असतात त्या या आवरणावरती अटॅक करतात आणि आवरण झिजल्या जातं. आणि मग आवरण झिजल्या गेल्यामुळे सिग्नलिंग मध्ये प्रॉब्लेम येतो आणि त्यामुळे त्या व्यक्तीला परत वेगवेगळ्या चेतापेशींद्वारे शरीरावर नियंत्रण ठेवणे अवघड जाते. त्यानंतर दुसरा आहे मायग्रेन अटॅक, मायग्रेन हेडेक. मायग्रेन हेडेक हा सुद्धा एक चेतापेशींमध्ये होणारा एक डोकेदुखीचा एक प्रकार आहे, चेतापेशींद्वारे होतो आणि याच्यासाठी वेगवेगळे ट्रिगर करणारे घटक असतात. काही लोकांना वेगवेगळ्या गोष्टींमुळे किंवा काही लोकांमुळे काही मध्ये वातावरणात बदल किंवा काही प्रकारचे टेन्शन्स किंवा काही प्रकारचे फूड, की जे फूड खाल्ल्यानंतर त्यांना हे मायग्रेन अटॅक जो आहे हा ट्रिगर होतो. सो यात मायग्रेन जो आहे तो ब्रेन मधनं सुरू होतो आणि मग त्याचे वेगवेगळे जे एरियाज आहे, कधी कधी कोणाला वन साइडेड दुखतं, कधी पूर्ण डोकं दुखतं, तर हे जे वेगवेगळे एरियाज आहे हे आपल्याला दिसून येतात. आणि यासाठी जर त्या व्यक्तींना मायग्रेन हेडेक होऊ नये तर पाण्याचे प्रॉपर इनटेक घेणे, बॅलन्स डाएट घेणे, सो हे त्यांनी जर व्यवस्थित पाळलं तर झोप व्यवस्थित घेणे किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटी, सो त्यांना मायग्रेन अटॅक्स कमीत कमी होण्याचे चान्सेस असतात. त्यानंतर हा जो दुसरा आहे मायस्थेनिया ग्रेव्हिस, हा पॅरालिसिसचा एक प्रकार आहे. यामध्ये हा जो व्यक्ती दिसतोय इकडचा विदाऊट मायस्थेनिया ग्रेव्हिस, तो हेल्दी आहे आणि त्यानंतर लगेच त्याला जेव्हा होऊन गेला तर तेव्हा त्याचं तुम्ही बघू शकता की त्याचं जे आहे मसल्स वरती कंट्रोल नाही आहे, त्याचे जी आय बॉल आहे ती ड्रॉप झालेली आहे, त्याचे फेशियल मसल्स जे आहे त्याच्यावर त्याचा कंट्रोल नाहीये. तर हा पण एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरच आहे. यामध्ये नर्व सेल आणि मसल्स यांच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे ते कमी कमी झालेलं दिसतं आणि यामध्ये फेशियल पॅरालिसिस, हा चेहऱ्यामध्ये येणारा पॅरालिसिस आणि चेहऱ्याशी संबंधित बाकीच्या ज्या गोष्टी आहेत यामध्ये यांना डिस्फेजिया म्हणजे यांना जेवण चावून जेवण गिळणे इतकं पण त्यांना जमत नाही. मग त्यांना एकतर थोड्या दिवसासाठी टेम्पररीली ट्यूब फिडिंग त्यांना देणं गरजेचं असतं. त्यानंतर आपण बघूया मल्टिपल स्क्लेरोसिस. मल्टिपल स्क्लेरोसिस हा बरेच जणांना माहिती असणारा आजार आहे. यामध्ये ह्या ज्या आपल्याला नर्व मायलिन शीथ दिसते तर ही डॅमेज व्हायला लागते आपल्या इम्युन सिस्टीममुळे. इम्युन सिस्टीम इथे पण अटॅक करतात आणि यासाठी इम्युनिटी जे अँटीबॉडीज असतात आपल्या शरीरामध्ये, काही इन्फेक्शन होऊन गेलं असेल किंवा कधी कधी हे जेनेटिकली पण होऊ शकतं, तर हे मायलिन शीथ डिस्टर्ब व्हायला लागतं आणि जो सिग्नल जो सरळ पास होणार असतो तो सिग्नल ब्रेक होऊन पास होतो आणि ती व्यक्ती आपल्या मसल्स वरती आपल्या याच्यावरती कंट्रोल करू शकत नाही. आणि याला स्क्लेरोसिस याच्यासाठी म्हटलंय की बरेच जे ब्रेनमध्ये जे सेंटर्स असतात त्यावरती वेगवेगळे पॅचेस दिसायला लागतात आणि पॅचेस दिसल्यामुळे त्या व्यक्तीला हे व्हायला लागतं. त्यानंतर न्यूरोट्रॉमा, जर काही आपल्याला कुठे इजा झाली असेल, काही आघात झाला असेल तर न्यूरोट्रॉमा होतो. त्यानंतर पार्किन्सन्स डिसीज हा वयोवृद्धांमध्ये दिसायला मिळतो. या व्यक्तीमध्ये जे डोपामाइन हे जे न्यूरोट्रान्समीटर असतं ते सिक्रेट होत नाही आणि त्या व्यक्तीला त्याच्या गोळ्या घ्याव्या लागतात. आणि कारण न्यूरॉन्स जे आहे ते डोपामाइन सिक्रेट करतात आणि डोपामाइनचे बरेचसे कार्य असतात, जसं आपल्याला व्यवस्थित चालण्यासाठी, बोलण्यासाठी, पचनासाठी, हार्टबीट मेंटेन ठेवण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टींसाठी डोपामाइन लागत असतं, नाहीतर तो व्यक्ती स्लो होऊन जातो.
म्हणजे त्याला जे कामाला तो 5 मिनिटं आधी करायचा होतं त्याला 45 मिनिटं सुद्धा लागू शकतात. सो ही सगळे बदल व्हायला लागतात. बरेचदा हे वयानुसार समाजामध्ये असा गैरसमज असतो की वयानुसार हे झालेलं आहे, पण बरेचदा याच्या मागे कारण पार्किन्सन्स डिसीज असू शकतो आणि त्याला प्रॉपर ट्रीटमेंटची गरज असते. त्यानंतर पर्निशियस अॅनिमिया हा व्हिटॅमिन B12 च्या डेफिशियन्सी मुळे होणारा आहे. न्यूरॉन्स तयार होण्यासाठी जे मायलिन आवरण आपण बघितलं ते तयार होण्यासाठी व्हिटॅमिन B12 ची गरज असते. जर ते B12 नसेल तर मायलिन शीथ तयार होऊ शकत नाही. सॉरी, मायलिन शीथची हेल्थ जी आहे ती मेंटेन राहू शकत नाही आणि बाकीच्या पण गोष्टींसाठी आपल्याला रक्त तयार होण्यासाठी जीवनसत्व B12 लागतं. ते जर नसेल तर रक्ताच्या पेशी डॅमेज व्हायला लागतात आणि त्या व्यक्तीला रक्तक्षय होऊ शकतो आणि वयोवृद्धांना त्याचा जास्त प्रमाणात त्रास होऊ शकतो. त्यानंतर हा वर्निक्स कोर्साकॉफ सिंड्रोम आहे. हा जीवनसत्व B1 च्या कमतरतेने होणारा आजार आहे. यामुळे बरीचशी लक्षणं दिसतात कारण जीवनसत्व B1 हा कर्बोदके जे असतात त्यांच्या चयापचयासाठी जीवनसत्व ब एक लागत असतं आणि आपल्या ज्या चेतापेशी असतात त्यांचं मेन फूडच कार्बोहायड्रेट आहे. काही लोक कार्बोहायड्रेट स्वतःहून टाळतात की ते घेत नाहीत आणि त्यामुळे त्यांना हे चेतापेशीशी संबंधित जे आजार आहेत ते होऊ शकतात कारण वजन कमी करायचे म्हणून कार्बोहायड्रेट पूर्णपणे अवॉइड करणे. तर त्यामुळे त्या व्यक्तींना चेतापेशीशी संबंधित प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि हे जे जीवनसत्व B1 आहे त्याच्यामुळे हा होणारा एक डिसऑर्डर आहे आणि तो चेतापेशी संबंधित आहे. त्यानंतर स्पायनल इंजुरी जर झाली असेल तर त्यामुळे बऱ्याचशा चेतापेशी त्यांची मृत्यू होते आणि त्यामुळे त्या पेशी जिथे काम करत असतील तिथे त्रास होतो. स्ट्रोक हा असा प्रकार आहे की हार्ट अटॅक सारखा जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा जसे आपल्या हार्टमध्ये ब्लॉकेजेस होतात तर स्ट्रोक मध्ये ब्रेनमध्ये ब्लॉकेजेस होतात आणि ब्रेनमध्ये जर ब्लॉक झालं आणि ते जर रप्चर झालं तर स्ट्रोक येतो आणि त्या एरियातले त्या जागेतले चेतापेशींना इजा होते आणि त्यामुळे त्या तशी लक्षणं ज्या एरियामध्ये स्ट्रोक झाला असेल त्या एरियाशी संबंधित जिथनं मेसेजेस जात असेल त्या संदर्भात आपल्याला लक्षणे दिसायला लागतात. सो आता ही जी आहे ही कशा प्रकारे आपल्याला अवॉइड करायचे तर फिजिकल ऍक्टिव्हिटी, एक्सरसाइज, योगा, प्राणायाम आणि काही प्रकारचे जे आसनं आहेत की जे आपल्याला आपल्या चेतापेशी हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतात. आता आपण बघूया मॅक्रो न्यूट्रिएंट्स आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स. कारण मॅक्रो म्हणजे जे आपल्याला कर्बोदके जी आहे ती कर्बोदके आपल्याला चेतापेशींसाठी खूप अत्यंत आवश्यक असतात. जसं एकदल धान्य किंवा साखर मी पूर्णपणे सांगत नाही. साखर हा गट आहे. त्यामध्ये गुळ येतो, मध येतं. त्यानंतर जे त्याला सिंपल कार्बोहायड्रेट्स म्हणतात. म्हणजे जे आपल्याला जर कोणाला काही इमिजिएट एनर्जीची गरज असेल तर आपण त्याला साखर पाणी किंवा लिंबू पाणी दिलं तर लगेच त्याचं शोषण होऊन त्या व्यक्तीला लगेच एनर्जी मिळते. त्याचा ब्रेन तरतरीत व्हायला लागतो. सो कार्बोहायड्रेट आपल्या चेतापेशींसाठी अतिशय महत्वाचं असं फूड आहे. त्याचबरोबर इसेन्शियल फॅटी ऍसिड्स, बरेचदा तुम्ही ऐकलं सुद्धा असेल इसेन्शियल फॅटी ऍसिड्स, omega-3, omega-6 या ज्या आहेत की ते इसेन्शियल याच्यासाठी आहेत की ते आपल्या शरीरामध्ये तयार होऊ शकत नाही. काही प्राण्यांच्या शरीरामध्ये ते तयार होतात म्हणून ते त्यांच्यासाठी इसेन्शियल नसतं. इसेन्शियल म्हणजे आवश्यक असणारे मेद पदार्थ. सो आपल्याला ते मिळतात. आपण वॉलनट्स, अक्रोड आरामात घेऊ शकतो. त्यानंतर जवसाची चटणी, जवसाचं तेल, त्यानंतर बदाम घेऊ शकतो. त्यानंतर हे जे बाकीचे जे आहे शेंगदाणे, तीळ, सॅफ्लॉवर ऑइल, करडईचं तेल, सूर्यफुलाचं तेल, ऑलिव्ह ऑइल, कॅनोला ऑइल हे जे आहे हे आपण घेऊ शकतो. आणि फिश जर व्यवस्थित आठवड्यातनं 1 ते 2दा जर फिश खाण्यात आले तर आपल्याला omega-3 ची कमतरता होणार नाही. त्याचबरोबर omega-3 हे जे आहे हे बऱ्याचशा भाज्या फळांमध्ये सुद्धा असतं. हिरव्या भाज्यांमध्ये सुद्धा आपल्याला मिळतं. म्हणून आपला आहार जो आहे तो व्यवस्थित असायला पाहिजे. त्यानंतर प्रोटीन बद्दल खूप अवेअरनेस असल्यामुळे प्रोटीन सगळ्यांना माहिती आहे की प्रोटीन कशातनं मिळतं. डाळी, कडधान्य, दूध व दुधाचे पदार्थ, तेल बिया याच्यातनं मिळतं. त्यानंतर हे जे आहे जीवनसत्व ई, डी, सो हे सगळे सुद्धा खूप महत्वाचे आहेत. आणि जीवनसत्व आपल्याला हिरव्या पालेभाज्यांमधनं मिळतं. जीवनसत्व ड आपल्याला सनलाईट, सूर्यप्रकाशामधून मिळतं. आणि जीवनसत्व ड सुद्धा आपल्या चेतापेशी निरोगी ठेवण्यासाठी खूप अत्यंत आवश्यक आहे. जर जीवनसत्व ड ची कमतरता झाली तर आपल्या शरीरावर
जे चेतापेशी आहे त्यांचं आरोग्य नीट राहत नाही. जीवनसत्व अ ची कमतरता झाली तर चेतापेशींचं आरोग्य नीट राहत नाही. जीवनसत्व क सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं. आपल्या चेतापेशींना निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला जीवनसत्व क ची गरज असते. जीवनसत्व ब1 आपण बघितलेलंच आहे, व्हिटॅमिन B1, की त्यामुळे तो व्यक्ती एकदम आजारी होऊन जातो, की त्याच्या हातापायावर सुद्धा त्याचा कंट्रोल राहत नाही. हात लूज पडतात, पाय लूज पडतात. त्या व्यक्तीचं हार्टबीट हे स्लो होऊन जातो, हार्टबीट व्यवस्थित राहत नाही आणि तो व्यक्ती अतिशय आजारी पडतो. जीवनसत्व B1 ची कमतरता असेल तर. B2 ची कमतरता असेल तरी सुद्धा त्या व्यक्तीला चेतापेशीच्या संबंधित किंवा स्नायूंच्या संबंधित त्याला त्रास होऊ शकतो. त्यानंतर फोलेट हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे, की जो चे आरोग्य नीट ठेवण्यासाठी लागणारा घटक आहे. जीवनसत्व B12 आपण बघितलंच आहे. कॅल्शियम हा स्नायूंमध्ये लागणारा अतिशय महत्वाचं मेसेज पोहोचवणारा अतिशय महत्वाचा हा एक घटक आहे. कॅल्शियम हे फक्त हाडं तयार करण्यासाठी लागत नाही, तर कॅल्शियमचे बरेचसे दुसरे कार्य सुद्धा आहे. इव्हन आपले हार्टचा रेट जो आहे, हार्ट रेट, तो नीट ठेवण्यासाठी कॅल्शियमची गरज असते. आयरन हा आपल्याला एकच माहिती आहे की रक्त तयार करण्यासाठी लागतो, पण त्या व्यतिरिक्त आयरन हा बऱ्याचशा केमिकल्समध्ये, आपल्या बायोकेमिकल्स जे आपल्या शरीरामध्ये जे जीवरसायने तयार होत असतात, त्यामध्ये लोह हा घटक महत्वाचा आहे. झिंकचं महत्व आपल्याला कोरोनामुळे खूप माहिती झालंय, की झिंक हा इम्युनिटी, रोग प्रतिरोधक शक्ती वाढवणारा घटक आहे आणि हा बऱ्याचशा पदार्थांमधून आपल्याला मिळत असतो. सो आपल्याला हे सगळे पदार्थ आणि आपण एक व्यवस्थित आपलं बॅलन्स डाएट घेतलं तर आपल्याला ही सर्व पोषक तत्व आपल्याला मिळू शकतात. तर आपण बघूयात, हा फूड पिरामिड, हा इंडियन फूड पिरामिड आहे आणि यामध्ये आपण सर्व प्रकारची कडधान्य, सर्व प्रकारची एकदल धान्य जर आपल्या आहारात घेतली, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, राजगिरा, मका, हे सगळ्या प्रकारची जर आपण एकदल धान्य जेवढी अवेलेबल आहे, आणि त्याचबरोबर एकदल धान्यांबरोबर जी मिलेट्स हा नवीन प्रकार आहे, त्याला सुपर फूड म्हटलेले आहे. आपले जे आधीचे एन्सिस्टर्स होते, प्राचीन काळामध्ये मिलेट्स खाण्यात येत होतं आणि मिलेट्स हे जे घटक आहे, याच्यामध्ये जे पोषक तत्व आहे ते अतिशय चांगले, जसं नाचणी, बाजरी, ज्वारी, हे आपले मिलेट्स आहेत. या व्यतिरिक्त अजून बरेचसे सुपर फूड्स म्हणून मार्केटमध्ये अवेलेबल असतात. तर हे क्विनोवा, हे सगळे जे आहे हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे असणारे घटक आहेत. त्यानंतर दुसरी जी लेअर आपल्याला इथे दिसते ती भाज्या आणि फळांची. तर आपण कमीत कमी 500 ते 600 ग्रॅम भाज्या व फळे खायला पाहिजे. आणि ज्यांना हायपर टेन्शन आहे, म्हणजे ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांनी कमीत कमी 900 ते 1000 ग्रॅम, म्हणजे 1 किलो पर्यंत भाज्या व फळे खायला पाहिजे. तर इथे दिसतंय की 300 ते 500 ग्रॅम, 3 ते 5 म्हणजे 300 ते 500 ग्रॅम त्या व्यक्तींनी भाज्या खायला पाहिजे आणि 200 ते 400 ग्रॅम फळं खायला पाहिजे. जर आपण हे व्यवस्थित पाळलं, त्यानंतर त्याच्यामध्ये पेस्टिसाइड्स असतात, फंगीसाइड्स असतात किंवा जे काय असतात, तर ते व्यवस्थित वॉश करून त्याला प्रॉपर ट्रीटमेंट देऊ जर फळं खाण्यात आले, तर या पेस्टिसाइड्सचा आणि फंगीसाइड्सचा पण आपल्या चेतापेशींवर परिणाम होत असतो. त्यामुळे आपल्या चेतापेशींना इजा पोहोचत असते, कारण हे वातावरणातले प्रदूषण करणारे जे घटक आहेत, पेस्टिसाइड्स, फंगीसाइड्स, फर्टिलायझर्स, तर हे आपल्याला कसे कमीत कमी खाता येतील हे बघण्याची गरज असते. त्यानंतर तिसरी जी लेअर आहे, तिसरा जो थर आहे, इथे आपल्याला दिसतोय की प्रथिने देणारा गट हा आहे. याच्यामध्ये दूध आहे, त्यानंतर डाळी व कडधान्य, आणि त्यानंतर मांस, आणि पोल्ट्री. तर आपण हे जे व्यवस्थित 2 ते 3 सव, म्हणजे आणि 2 ते 3 सव हे, सो आपण आपल्या इंडियन लोकांमध्ये 3 ते 4 सव दोन्ही मिळून जर घेतले तर आपल्याला प्रथिनांची कमतरता होत नाही. आणि जे लोक व्हेजिटेरियन आहे त्यांनी दूध व दुधाचे पदार्थ, त्यानंतर सोयाबीन, डाळी व कडधान्य अशा प्रकारचे जर पदार्थ घेतले तर त्यांना त्रास होऊ शकत नाही. आणि सगळ्यात वरती जो टिप आहे, जो टिप याच्यासाठी आहे की तो खूप कमी प्रमाणात आपल्याला खायचंय. तेल, तूप, त्यानंतर बटर, चीज, हे जे आहे हे पदार्थ आपल्याला खूप कमी प्रमाणात खायचे, म्हणून ते वरती. सो आपण हा फूड पिरॅमिड जर व्यवस्थित फॉलो केला आणि सर्व प्रकारचे अन्न घटक जर आपल्या आहारात आणले तर आपल्याला खूप मदत होते. आणि आता आपण बघूयात की या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरसाठी आपल्याला कुठले डाएट महत्वाचे ठरतात. सो याच्यामध्ये मी 5 प्रकारचे डाएट लिस्ट आउट केलेले आहेत. मेडिटेरेनियन डाएट, कीटो डाएट, फिनगोल्ड डाएट, डॅश डाएट, अँटीऑक्सिडंट अँड अँटी इन्फ्लमेटरी डाएट. जर आपण
जो 5वा जो डाएट आहे अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लमेटरी डाएट, हा जर प्रॉपरली फॉलो केला तर आपल्याला बरेचसे आजार फक्त चेतापेशीचे नव्हे तर हृदयाशी संबंधित डायबिटीज, कॅन्सर या सर्व आजारांपासून आपल्याला आपला बचाव होऊ शकतो. आपण आधी बघूया मेडिटेरियन डाएट. हा जो डाएट आहे हा वेस्टर्न कंट्रीज मध्ये हा फॉलो केला जातो आणि याच्यामध्ये त्या लोकांचं जास्तीत जास्त जे मीट कन्झम्पशन असतं, रेड मीट कन्झम्पशन असतं, यामध्ये त्यांनी ते कट डाऊन केलंय, म्हणजे खूपच कमी केलेलं आहे. फिश इंटेक वाढवलेला आहे आणि जास्तीत जास्त नैसर्गिक अन्न खाण्याकडे याच्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे की सर्वात आधी त्यांचं पहिली जे लेअर आहे ते फिजिकल ऍक्टिव्हिटी, म्हणजे जास्तीत जास्त व्यायाम करा. दुसरी लेअर आहे की तुम्ही जास्तीत जास्त कडधान्य खा. तिसरी लेअर आहे भाज्या भरपूर घ्या. त्यानंतर ऑलिव्ह ऑइल किंवा ओमेगा 3 युक्त जे पदार्थ आहे त्याचा वापर करा. त्यानंतर फिशचं सर्विंग भरपूर घ्या. फिश क्रॅब, तर याचं सर्विंग घ्या. त्यानंतर दूध व दुधाचे पदार्थ किंवा चीज वगैरे यांचं प्रमाण कमी करा आणि बाकी जे मिठाया किंवा जे रेड मीट आहे त्याचं प्रमाण कमी घ्या. तर जे याच्यामध्ये निसर्गामध्ये जे तयार होतात जसं भाज्या, फळे, एकदल धान्य, त्याला होल ग्रेन्स म्हणतात, म्हणजे पूर्ण धान्य, मैदा नव्हे तर पूर्ण गव्हाचं पीठ. तर हे जे व्यवस्थित जर खाण्यात आलं तर आपल्याला जे आजार आहे ते कमीत कमी होण्याची शक्यता. आणि प्रोसेस्ड फूड, जे पॅकेज्ड फूड आपल्याला मिळतात जसं वेपर्स किंवा जे काही पॅकेटमध्ये मिळतं ते त्याच्यामध्ये इतक्या प्रकारचे केमिकल्स असतात की त्याचा सुद्धा आपल्या चेतापेशींवर परिणाम होऊ शकतो. दुसरा जो डाएट आहे हा मिरगीच्या लोकांसाठी हा फॉलो केला जातो की त्यांच्यामुळे जे औषधांमुळे होणारे जे परिणाम असतात तर ते औषधांमुळे होणारे परिणाम कमी करण्यासाठी आणि हा जर डाएट फॉलो केला तर त्यांना जास्तीत जास्त तुम्ही बघा इथे फॅट म्हणजे तेल व तेलाचे पदार्थ किंवा मीडियम चेन ट्रायग्लिसराइड्स हे त्यांना जास्त, मीडियम चेन ट्रायग्लिसराइड्स हे खोबरेल तेलामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे. आणि त्याचबरोबर मार्केटमध्ये पण एमसीडीज मीडियम चेन ट्रायग्लिसराइड्स चे फॉर्म्युला अवेलेबल आहेत, तर ते पण त्यांना त्यांच्या आहारामध्ये ऍड करता येऊ शकतात. आणि त्यामुळे हे जे जास्तीत जास्त आपलं जर नेहमीचं जे सायकल असतं की आपण कार्बोदके जास्त पचवतो आणि त्याच्यावरनं आपलं बॉडी चालत असते, पण ह्या किटोजेनिक डाएट मध्ये पूर्णपणे ते बॉडी शिफ्ट होते. कार्बोदकांपासून फॅट जास्तीत जास्त बर्न करायला लागते आणि त्याच्यामुळे कीटोन बॉडीज तयार होतात आणि या कीटोन बॉडीज ज्या आहेत त्या जिथे मिरगीमुळे जे इलेक्ट्रिक सिग्नल चेंज होतात त्या कीटोन बॉडीज ते कमी करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना मिरगीचे जे अटॅक आहे ते कमी कसे येतील हा म्हणजे तिथे तशा प्रकारचे केमिकल बदल व्हायला लागतात. त्यानंतर हा एक डाएट आहे फिनगोल्ड डाएट. ज्या मुलांना, लहान मुलांना नर्व पेशीवरती जे प्रॉब्लेम्स यायला लागतात त्यांच्यासाठी हा फिनगोल्ड नावाच्या डॉक्टरनी हा डिझाईन केलेला डाएट आहे की त्याच्यामध्ये त्या मुलांच्या आहारामधनं आर्टिफिशियल कलर्स असणारे पदार्थ किंवा आर्टिफिशियल स्वीटनर्स, बरेचसे डायबिटीज जे लोक ते आर्टिफिशियल स्वीटनर्स वापरतात, म्हणजे सुक्रालोज किंवा जे बाहेर जे मिळतात ऍस्पार्टेम असणारे वगैरे, तर ते आर्टिफिशियल स्वीटनर्स असणारे पूर्णपणे डिलीट करायचे, म्हणजे त्यांच्या आहारातनं पूर्णपणे काढून टाकायचे. त्यानंतर बरेचसे असे घटक असतात ब्युटिलेटेड हायड्रॉक्सी अॅनिसोल आणि ब्युटिलेटेड हायड्रॉक्सी टोल्यून. सो हे जे आहेत BHT, BHA हे जे आहे हे त्यांना संरक्षके किंवा प्रिझर्वेटिव्ह म्हणतात. आपण जे बरेचसे वेपर्स किंवा जे बाहेरचे तळलेले पदार्थ जे असतात किंवा मसाले असतात यामध्ये हे सर्रास वापरलेले घटक असतात आणि हे आपल्या ज्या इंडियन रेग्युलेशन प्रमाणे हे अलाउड आहे. पण अलाउड असल्यामुळे काय करतात मॅन्युफॅक्चरर्स जे असतात हे जास्त प्रमाणात टाकतात आणि याच्यामुळे आपल्या चेतापेशी ना किंवा कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. चेतापेशींना तर इजा होतेच, त्याचबरोबर कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. म्हणून हे जे बाहेरचे आपण जर पॅकेज्ड फूड वगैरे टाळले तर आपल्याला ह्या ज्या आर्टिफिशियल कलर, आर्टिफिशियल स्वीटनर, संरक्षके याच्यापासून पण आपला बचाव होऊ शकतो. काही लोकांना ग्लुटेन हा गव्हाच्या पिठांमध्ये असतो, जर काही लोकांना ऍलर्जिक फूड पण शोधून काढावे लागतात किंवा दुधाच्या प्रथिनांची पण काही लोकांना ऍलर्जी असते, तर हे जे आपण अवॉइड केले तर त्यांना काही प्रकारचे जे चेतापेशीचे आजार आहेत ते कमी करता येऊ शकतात. त्याचबरोबर सॅलिसिलेट हा एक घटक असतो जो भाज्यांमध्ये, फळांमध्ये नॅचरली तो तयार होत असतो, कारण त्या भाज्या स्वतःचं रक्षण करत असतात इन्सेक्ट आणि बाकीच्या ज्या आजार त्यांच्यावर येत असतात, काही फंगस किंवा काही डिसीज, तर ते सॅलिसिलेट तिथे त्या तयार होत असतात. सॅलिसिलेट असणारे जर पदार्थ आहेत ते पण जर अवॉइड केलेत
तर लहान मुलांमध्ये जो ADHD हा पण एक चेतापेशीशी संबंधित आजार जो असतो, म्हणजे ती व्यक्ती फार ऍक्टिव्ह व्हायला लागते. सो तो आजार आपल्याला कमी करता येऊ शकतो. त्यानंतर एक दुसरा डाएट आहे डॅश डाएट. सो त्याचं फुल फॉर्म आहे डायटरी अप्रोचेस टू स्टॉप हायपरटेन्शन. सो याच्यामध्ये जास्तीत जास्त भर ही भाज्या व फळांवर दिलेली आहे. याच्यामध्ये 500 ग्रॅम भाज्या आणि 500 ग्रॅम फळं हे जर खाण्यात आली तर त्या व्यक्तीला इतके प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स मिळतात आणि अँटी इन्फ्लेमेटरी सबस्टन्सेस मिळतात की त्या व्यक्तीला त्याच्या शरीरामध्ये या वातावरणात होणाऱ्या बदलामुळे त्याच्यावर जे परिणाम होणारे असतात ते कमी प्रमाणात व्हायला लागतात. सो हा डॅश डाएट हा अतिशय चांगला डाएट आहे. याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स पण येतात, अँटी इन्फ्लेमेटरी घटक पण येतात, म्हणजे ओमेगा 3 पण येते आणि दूध डेअरी प्रॉडक्ट्स ज्याला आपण दूध व दुधाचे पदार्थ आहेत ते कमी प्रमाणात खाणे किंवा लो फॅट मिल्क किंवा साई विरहित जे दूध असतं ते घेणे आणि साखरेचं प्रमाण कमी, तेलबिया दिवसातनं तेलबिया म्हणजे वॉलनट, अक्रोड, बदाम, तीळ किंवा जवस हे जर व्यवस्थित एक कमीत कमी 25 ते 30 ग्रॅम त्या व्यक्तीने घेणं गरजेचं आहे आणि रेड मीट्स किंवा जे आहे ते कमी प्रमाण आठवड्यातनं एखाद्या वेळेस किंवा असं जर घेण्यात आलं तर त्या व्यक्तीला भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट मिळून त्या व्यक्तीचं या बऱ्याचशा आजारांपासून त्याचं रक्षण होऊ शकतं. त्यानंतर आपण सगळ्यात शेवटचा जो डाएट आहे तो बघूया, अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लमेटरी डाएट. सो अँटीऑक्सिडंट डाएट यामध्ये आपण बरेचसे मार्केटमध्ये जे प्रॉडक्ट्स आहेत त्यामध्ये ल्युटीन लिहिलं असतं किंवा लायकोपिन टोमॅटो मधनं मिळणार असतं. आपण जर टोमॅटोचे प्रॉडक्ट्स घेतले आणि त्याला भरपूर टोमॅटो घेतला आणि तो कच्चा खाण्याच्या ऐवजी त्याला शिजवून घेतलं तर लायकोपिन हा जो घटक आहे त्याच्यामधनं बाहेर येतो आणि आपल्याला भरपूर प्रमाणात लायकोपिन मिळतं. म्हणजे कच्चा टोमॅटो खाण्याच्या ऐवजी तो शिजवून खाल्ला तर त्याच्यातनं लायकोपिन हे त्याच्या सेल्स मधनं म्हणजे टोमॅटोच्या सेल्स मधनं बाहेर येऊन आपल्या शरीरामध्ये त्याचं ऍब्झॉर्प्शन जास्त होऊ शकतं आणि आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. याच्यापासून कॅन्सरचा बचाव होऊ शकतो आणि आपल्याला आपल्या चेतापेशींसाठी पण याची मदत होऊ शकते. जीवनसत्व का आपण व्हिटॅमिन सी आपण बघितलंय की जेवढे आंबट आणि रसाळ फळे आहेत की हे आपल्या चेतापेशींचा वातावरणातले जे विषारी पदार्थ आहेत त्यापासून आपल्या चेतापेशींचा बचाव करत असतो. म्हणजे प्रत्येक पेशींचा हे बचाव करत असतो. वातावरणातले जे प्रदूषण असणारे जे घटक आहे हे आपल्या शरीरावर आपल्या प्रत्येक पेशीवर परिणाम करत असतात. म्हणजे त्यांना अस्थिर करतात. अस्थिर झाले की वेगवेगळे आजार तयार होतात. त्याला फ्री रॅडिकल्स म्हणतात. फ्री रॅडिकल्स जे पोल्युटंट्स आहेत किंवा टॉक्सिन्स आहेत, जसं वातावरणामध्ये लेडचं प्रमाण वाढलेलं आहे, कॅडमियम, क्रोमियम किंवा जे इंडस्ट्रीमध्ये काम करणारे जे वर्कर्स असतात की ज्यांचा मेटलशी संबंध येतो, अशा लोकांच्या चेतापेशींना खूप जास्त इजा होण्याची शक्यता असते आणि अशा व्यक्तींनी जर व्यवस्थित त्यांचा आहार ठेवला तर ते जे वातावरणातले जे घटक त्यांच्या पेशींवर परिणाम करत असतात त्यामुळे त्यांच्या चेतापेशींना परिणाम होणार नाही. आपण अशा प्रदूषणमय वातावरणात राहतो की आपण प्रत्येक व्यक्ती काही ना काही प्रमाणात अशा घटकांच्या संपर्कात येतच असतो आणि अशा घटकांपासून आपले रक्षण करण्यासाठी आपल्याकडे एकच शस्त्र आहे की ते आपण आपलं पोषण नीट ठेवू. तर आपल्याला जर माहिती असेल की कुठले पोषक घटक खावे तर आंबट आणि रसाळ फळे हे रोज खाल्ल्याच गेले पाहिजे. जीवनसत्व अयुक्त हिरव्या पालेभाज्या किंवा लाल, नारंगी अशा रंगाच्या फळे व भाज्या जर खाण्यात आले, जसं पपई, आंबा आणि त्याचबरोबर अननस, संत्रे असे जर भरपूर अशा प्रकारचे पदार्थ खाण्यात आले, त्याचबरोबर दूध व दुधाचे पदार्थ, दूध निवडताना पण ते चांगल्या क्वालिटीचे असावे, त्याच्यामध्ये कुठलेही भेसळ नसावी. सो तरच आपण या प्रदूषणमय वातावरणात किंवा या सर्व वातावरणात टिकू शकतो. त्यानंतर जीवनसत्व ई. तर जीवनसत्व ई हा सुद्धा एक महत्वाचा अँटीऑक्सिडेंट आहे. हा सुद्धा आपल्या चेतापेशींचा आपल्या पेशींचा बचाव करत असतो. तर आपल्याला तेल व तेल बियांपासून जीवनसत्व ई हा मिळत असतो. त्यानंतर सिलेनियम हा अतिशय महत्वाचा घटक आहे आणि आपल्याला बरेचशा आजारांपासून सिलेनियम हा आपला बचाव करत असतो. तर तो जो आहे सिलेनियम हा आपल्याला तेलबियांपासून नट्स म्हणजे मेवा, किडनी म्हणजे ऑर्गन मीट पासून मिळत असतो. त्यानंतर गव्हाचा कोंडा, त्यानंतर बऱ्याचशा मसाल्यांमधनं हा सेलेनियम आपल्याला मिळत असतो. त्यानंतर ओमेगा 3 फॅटी ऍसिड आपण आधी पण बघितलेलं आहे. सो EPA आणि DHA हा खूप कॉमन, हे दोन खूप कॉमन नाव आहे. बरेचसे प्रॉडक्ट काही फूड प्रॉडक्ट जेव्हा त्यांना मार्केट करायचे असतं ते EPA आणि DHA हे दोन शब्द ते वापरून, म्हणजे EPA म्हणजे इकोसो पेंटेनॉइक ऍसिड आणि DHA डोकोसो हेक्झेनॉइक ऍसिड.
सो हे ओमेगा 3 फॅमिली मधलेच मेंबर्स आहेत आणि आपण जेव्हा मासे किंवा माशांचे तेल, जवस, अक्रोड, शेंगदाण सॉरी हे बदाम किंवा सोयाबीन, गार्डन म्हणजे हळीव, त्यानंतर उडीद डाळ, राजमा, हिरव्या पालेभाज्या, फळभाजी हे जेव्हा खात असतो तेव्हा आपल्याला ओमेगा 3 भरपूर प्रमाणात मिळतं. म्हणजे आपल्याला ओमेगा 3च्या गोळ्या घेण्याची गरज पडत नाही. नाहीतर बऱ्याचशा लोकांना अँटीऑक्सिडेंट किंवा हा एक अँटी इन्फ्लमेटरी घटक आहे. वातावरणाचे जेव्हा काही घटक आपल्या पेशींवर परिणाम करत असतात तेव्हा त्याच्यावर सूज यायला लागते आणि सूज आली की ते परत सगळे केमिकल बदल व्हायला लागतात आणि त्या ऑर्गनवरती आणि त्याच ऑर्गन बरोबर बाकीच्या ऑर्गन्स पण अफेक्ट व्हायला लागतात. सो त्याला अँटी इन्फ्लमेटरी ओमेगा 3 हा अँटी इन्फ्लमेटरी घटक सुद्धा आहे आणि हायपर टेन्शन किंवा ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, ज्यांना हार्ट डिसीजचा त्रास आहे, त्यांना ओमेगा 3 खूप मदत करतं. म्हणून हे आहारात घेणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपण ल्युटिन हा सुद्धा एक महत्वाचा अँटीऑक्सिडंट आहे आणि शेवग्याची पाने किंवा राजगिऱ्याची पाने, अळूची पाने, पालक या सर्व हिरव्या पालेभाज्यांमधनं आपल्याला टोमॅटो किंवा ब्रोकोली, भेंडी याच्यामधनं आपल्याला हा ल्युटिन हा घटक मिळत असतो आणि हा आपल्याला आणि तुम्हाला इथं दिसत असेल बेसिल लीव्ह म्हणजे तुळशीच्या पानांमधनं पण आपल्याला ल्युटिन हा घटक मिळतो, पुदिनामधनं हा घटक मिळतो, मेथीमधनं हा घटक मिळतो. त्यामुळे या सर्व घटकांमुळे आपल्याला खूप मदत होते आपलं पोषण नीट ठेवण्यासाठी. त्यानंतर हा शेवटचा जो चार्ट आहे मी हा एक तुमच्यासाठी उदाहरण म्हणून इथे दिले की आपल्याला हा इंडियन RDE आहे, रेकमेंडेड डायटरी अलाउन्सेस. म्हणजे या प्रमाणात जर आपण सगळे अन्न घटक घेतले, अशी जर आपल्या आहारामध्ये या प्रमाणात जर या पोषक तत्वांची जर आपल्याला लेवल ठेवता आली तर आपल्याला कुठलेही आजार होणार नाही. आपण आणि त्याचबरोबर 1 ते 1.5 तास व्यायाम, कारण हे जे घटक आहे आपण जेव्हा खातो तेव्हा ते शोषून येण्यासाठी आणि त्यांचा वापर होण्यासाठी व्यायाम हा अतिशय महत्वाचा घटक आहे. व्यायामामुळे आपल्या चेतापेशी ऍक्टिव्हेट होतात आणि आपल्या मसल्सला चालना देतात की बाबा आता तुम्ही याचं शोषण करा, आता बाबा तुम्ही याचा वापर करा. तर हे चालना जी मिळते ही व्यायामामुळे मिळते, फिजिकल ऍक्टिव्हिटी करण्यामुळे मिळते. म्हणून हे पोषक तत्व घेण्याबरोबरच व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद. कोणाला काही प्रश्न असेल तर आता विचारू शकता. ताईंनी सांगितलंय की निसर्ग हा माणसासाठी आणि पशु पक्षी जनावरांसाठी सुद्धा आहे. निसर्गाचा तुम्ही 100% उपयोग करा. मानवाप्रमाणे जनावर सुद्धा आहेत, परंतु जनावरांना मारून त्यांचे मांस खाण्यापेक्षा त्यांना पण जिवंत राहू द्या. आणि ह्या जी शाकाहारी जी आपली पद्धत आहे तर त्यामुळे आपले जे न्यूरॉन्स असतात, न्यूरॉन्स म्हणजे की त्या एरियामधले जे घटक असतात, मेंदूच्या जवळचे जे सेल्स असतात त्याला न्यूरॉन्स म्हणतात. म्हणजे मी अमरावतीला जर राहत असेल तर मी अमरावतीकर झाला, मी पुण्याला असेल तर पुणेकर झाला, मी पनवेलचा असेल तर पनवेलकर झाला. तशा प्रकारे मेंदूचे जे सेल्स असतात त्यांना न्यूरॉन्स म्हणतात. तर ह्याबद्दलची खूप छान माहिती सांगितली. कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर निश्चित विचारा, परंतु तत्पूर्वी मला सांगायचं आहे, आपल्या संपर्कात नवीन व्यक्ती आली तर त्यांच्याबद्दल जे आपल्याला मार्गदर्शन होतं, जे काही आपल्याला चांगल्या गोष्टी सांगतात, त्या उच्च भावना आपल्याला प्रदर्शित करण्याचा मार्ग आपला असतो आभार प्रदर्शन. परंतु जे गुरु आणि शिष्यांचं नातं असतं आणि गुरु आणि शिष्याच्या नात्यामध्ये शिष्यानी ज्ञान जितकं ग्रहण केलं आणि त्यांनी किती प्रगती केलेली असतं आणि त्या प्रगतीचं जे कौतुक केले असतात त्याला आपण बाकीचे लोक जरी त्याला आभार प्रदर्शन म्हणत असतो, परंतु ते कौतुकाचे शब्द मी गुरु जे शिष्याबद्दल बोलतात ते 2 कौतुकाचे शब्द आशाताई बोलतील आणखी, असं मी त्यांना विनंती करतो. आणखी नंतर मग कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारावं. मग ताईंनी शांतीपाठ घेऊन या. शांतीपाठ जरी कोणतंही म्हटलं तरी चालेल किंवा 3 वेळा ओम शांती शांती म्हटलं तरी चालेल. म्हणून मी
अशा त्यांना विनंती करतो की त्यांच्याबद्दल 2 कौतुकाचे शब्द बोलावे. डॉक्टर प्रीती यांनी न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स, न्यूट्रिशन इन न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स ह्या अतिशय क्लिष्ट अशा विषयावर भाष्य केलेलं आहे आणि सुंदर प्रेझेंटेशन आणि अभ्यासपूर्ण असं व्याख्यान त्यांनी दिलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं सर्वप्रथम कौतुक करते. आपण बघतो की आपल्या मस्क्युलर हेल्थवर, आपल्या हाडांच्या हेल्थवर, आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम करता आपण खूप काही बोलत असतो, परंतु नर्वस सिस्टम ही अतिशय महत्वाची आहे. तुमचं शरीर फिजिकली कितीही स्ट्रॉंग असलं तरी पण उपयोग नाही जर तुमचं नर्वस सिस्टम चांगलं नसेल तर. आणि त्याकरता आपल्याला डाएट चांगला घेणं किती महत्वाचं आहे, कारण आपल्याला नर्वस सिस्टमला रिजनरेट करायचं असेल, पुनर्जीवित करायचं असेल, त्याचं आरोग्य आपल्याला चांगलं ठेवायचं असेल तर आपल्याला सुरुवातीपासून चांगला आहार घेणं, प्राणायाम करणं, योगाभ्यास करणं आणि चांगले विचार ठेवणं अत्यंत गरज आहे. थोडासा जरी आपल्याला वाईट विचार आला तरी आपल्या ब्रेन मधले केमिकल्स हे ताबडतोब बदलत असतात आणि त्याचा परिणाम संपूर्ण नर्वस सिस्टमवरच नव्हे तर संपूर्ण शरीरावर होत असतो. त्याच्यामुळे ही नर्वस सिस्टमचं आरोग्य चांगलं ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि याकरता आपण कसा डाएट घेतला पाहिजे हे प्रीतीनी सांगितलेलं आहे आपल्याला. मी इन जनरल बघते की आपण रोज जेवतो वरण भात भाजी पोळी, वरण भात भाजी पोळी, याच्या पुढे आपलं इन जनरल डाएट, म्हणजे मी सांगते कॉमन डाएट हा असा असतो. परंतु याच्यातनं आपल्याला काही महत्वाचे घटक जे आहे, जे नर्वस सिस्टम साठी आवश्यक आहे, ते आपल्याला पर्याप्त प्रमाणात मिळू शकत नाही. त्याकरता आपल्याला नट्सचा समावेश करावाच लागेल. ह्या काही सीड्स आहेत, सीड्स आहे, ऑइल सीड्स आहे, जवस आहे, तीळ आहे, शेंगदाणे आहे, हे आळीव आहे, त्यांचा समावेश आहारात करणं फार गरजेचं आहे. सकाळी आपण भिजवलेले सगळे नट्स, असं अक्रोड आहे, बदाम आहे, काजू आहे, दोन दोन तरी हे आपण घेतलेच पाहिजे. जे गोड मेवा आहे, जो अंजीर आहे, अक्रोड, अंजीर आहे, ॲप्रिकॉट आहे, म्हणजे काय म्हणतो आपण, जर्दाळू आहे, मनुके आहे, हे पण आपण भिजवून घेतले पाहिजे, कारण की याच्यात अँटीऑक्सिडंट्स रिच आहेत हे. आणि तेल बियांची चटणी अगदी खाल्लीच पाहिजे, कारण ही रोजच्या आहारात घेण्याची गरज आहे, कारण याच्यातनं आपल्याला झिंक, सेलेनियम सारखे अत्यंत महत्वाचे घटक मिळतात. तेव्हा ही थोडी थोडी काळजी जरी आपण आपल्या आहारामध्ये घेतली तरी आपले नर्वस सिस्टम चांगली ठेवण्याकरता मदत होईल. आणि आपण आपली जी नर्वस सिस्टम एजिंग सुरू आहे नर्वस सिस्टमचं, त्याला आपण पुनर्जीवित करू शकतो, रिजनरेट करू शकतो आणि आपण चांगलं आयुष्य जगू शकतो. उर्वरित आयुष्य जे काही आपलं लाभलेलं आहे ते आपण चांगलं करू शकतो आहाराने, प्राणायामाने, योगाभ्यासाने आणि चांगल्या विचारांनी. हे अत्यंत महत्वाचं आहे, हे आपण पाळलं पाहिजे. प्रीतीताईंनी फार सुंदर अभ्यासपूर्ण असं आपल्याला व्याख्यान दिलेलं आहे. त्यांनी मला सांगितलं की मॅडम तुम्ही सांगा विषय, मी तयारी करते. मी त्यांना म्हटलं आज अल्झायमर आणि पार्किन्सन हा प्रॉब्लेम खूप वाढलेला आहे, तेव्हा या रोगांबद्दल, रोगांमध्ये न्यूट्रिशन कसं असलं पाहिजे याविषयी बोलण्याची अत्यंत गरज आहे. आपण सगळेजण सगळी काळजी घेतो, आपली कपड्यांची काळजी घेतो, आपल्या घराची काळजी घेतो, आपल्या गाडीची काळजी घेतो, पण आपल्या शरीराची काळजी घेणं आणि त्यातल्या त्यात आपल्या नर्वस सिस्टमची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे.
तेव्हा हे फार सिरियस घ्या आणि त्याप्रमाणे आपला आहार बदला आणि आपल्या आहारामध्ये चांगलं हेल्दी फूड्स घ्या आणि केमिकल्स पासून वाचा. केमिकल फूड्स पासून वाचा, कारण ह्याचा फार वाईट परिणाम आपल्या नर्वस सिस्टमवर होतो. तेव्हा हे सगळे प्रोसेस फूड आहेत, हे आपल्याला टाळायचे आहेत. हे लक्षात ठेवा. आपण हे सगळं नुसतं ऐकून सोडायचं नाहीये दुसऱ्या कारणाने, तर हे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. तेव्हा हा निश्चितच आपण करू अशी आशा ठेवते. आणि परत प्रीतीला मी खूप थँक्स देते की तिने आपला आशीर्वाद घ्या. मुलाचा वेळ इथे दिलेला आहे. धन्यवाद. प्रीतीताई, माझा एक प्रश्न होता. एक माझे नातेवाईक आहेत, एक 1.25 महिन्यापासून त्यांना बहुधा मायथेनिया त्याचा आजार झाला असेल, की ते नुसते झोपलेले असतात, बोलत नाही, डोळे पण कधी उघडतात, कधी खात नाही, काहीच करत नाही ते. आणि जवळजवळ 1.25 महिना झालाय. तर त्यांच्यावर आपल्याला काही उपाय करता येतील काय? त्यांना एकदाच जे काही जेवण देत असाल ते न्यूट्रिशनली डेन्स फूड जर आपण त्यांना दिलं, की त्याच्यामध्ये भरपूर पोषक घटक कारण त्यांचं जे खाण्याचं जे प्रमाण आहे ते पण कमी झालं असेल. कारण ते लवकर दमायला लागले, कारण त्यांच्या ज्या चेतापेशी आहेत त्या त्यांच्या ज्या आपले जे स्नायू असतात त्यांना त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचायला वेळ लागतोय आणि किंवा पोहोचत नाहीये, आणि त्यामुळे ते थोडंसं जरी काही ऍक्टिव्हिटी केली तरी ते दमून जातात किंवा ते झोपले राहतात असं. तर त्यांना जे काही थोडंफार जे काही फूड जातंय तर ते न्यूट्रिशन, त्यामध्ये नट्स बारीक करून घालता येतील किंवा जे काही अँटीऑक्सिडंट आपल्याला घालायचंय ते देता येईल, किंवा त्यांना त्याचबरोबर काही सप्लिमेंट सुद्धा सुरू करता येतील. कारण ते जर आहार कमी घेत असतील तर त्यांना सप्लिमेंट्स देणं खूप गरजेचं, आणि बहुधा ते डॉक्टरांनी सुरू केलेलं असावं. न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स अशा व्यक्तींना देणं गरजेचं असतं. ताईंना मी विनंती करतोय की त्यांनी खूप आम्हाला 1 तास, सव्वा तास दिलेले आहेत. आता शांतीपाठ त्यांनी घ्यावा आणि हा वर्ग संपवावा. धन्यवाद सर. एकदा परत मला मनीष माने मॅडमचा धन्यवाद म्हणायचंय की त्यांच्या आशीर्वादामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलो, आणि त्यांची कौतुकाची थाप ऐकून अजून असं वाटतं आपल्याला 2 पंख लागले आणि आपण अजून उडावं. तर असाच आशीर्वाद तुमचा पाठीशी असू द्याव्यात मॅम. धन्यवाद. तर शांतीपाठ. ओम देव शांती, अंतरिक्ष शांती, पृथ्वी शांति, रापः शांति, रौषधयः शांति, वनस्पतयः शांति, विश्वे देवा शांति, ब्रह्मा शांति, सर्वः शांति, शांतिरेव शांति, सामा शांतिरेधि. ओम शांति शांति शांति. हरिओम. आजचा वर्ग संपलाय असं मी जाहीर करतोय.